हॅलो फ्रेंड्स, आज आपण अष्टविनायक दर्शनमधला दुसरा म्हणजे श्री चिंतामणी थेऊरमधला याची माहिती पाहणार आहोत. तर सृष्टी दिसक्त स्थिर मतिहरहित पीडितो विघ्नसंदे अक्रतो भूतरक्त कृतिगो न रजसा जीवता त्वाक्विमिच्छन स्वात्मन सख्यभक्त्या गणपतिममल सैव चिंतामणीय मुक्त शासस्पयत स्थिरमती सुखद स्थावरे ढूंढू मिळो. अर्थ, सृष्टी निर्माता ब्रह्मदेवाप्रमाणे ज्याचे चित्त चंचल आहे, जो अनेक संकटाच्या हल्ल्यामुळे त्रासलेला आहे, जो आनंदाच्या शोधात आहे, स्वकर्मामुळे जो जीवनाचा त्याग करू शकतो, त्याने ब्रह्मदेवाप्रमाणे स्थावर म्हणजेच थेऊर क्षेत्री स्थापना झालेला स्थिर चित्त व सुखदायी अशा चिंतामणीची आराधना करून चित्तचांचल्य नष्ट करून घ्यावे. प्रजापती ब्रह्मदेवाच्या मनात एकदा थर्व म्हणजे चंचलपणा निर्माण झाला. चित्त स्थिर व्हावे म्हणून त्याने श्री गणेशाची आराधना केली. ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे चित्त स्थिर झाले ती जागा म्हणजे स्थावर क्षेत्र अथवा थेऊर. मुंबईहून खंडाळ्याच्या बोरघाट ओलांडून पुण्यनगरीत प्रवेश केला की अष्टविनायकाचं जवळचं स्थान म्हणजे थेऊर. पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेले थेऊर अनेक कारणासाठी प्रसिद्ध आहे. श्री क्षेत्र थेऊरचे भौगोलिक स्थान व मार्ग. पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात पुण्यापासून 25 किलोमीटरवर थेऊर येथे चिंतामणी विनायकाचे मंदिर आहे. थेऊरला तिन्ही बाजूनी मुळामुठा नदीचा वेढा पडला आहे. थेऊरला जाण्यास अनेक मार्ग आहेत. पुण्याच्या सारसबाग किंवा फुलगेट बसस्थानकावरून थेऊरला जाण्याची PMTच्या गाड्या सुटतात. पुणे सोलापूर महामार्गावर हडपसरच्या नंतर लोणीच्या पुढे 3 किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला थेऊरचा फाटा आहे. थेऊरला फक्त ऊसाची शेती आहे. जवळच वसंतराव नाईक सहकारी साखर कारखाना आहे. ऊसाचे ट्रक भरून जातात येथे दिसतील. थेऊरला राहून मनसोक्त ऊस जरूर खावे. चिंता दूर करणाऱ्या चिंतामणीची पौराणिक कथा. फार प्राचीन काळी अभिजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव गुणवंती. या ऐश्वर्यसंपन्न राजाराणीला एकच दुःख होते, त्यांना मूलबाळ नव्हते. वंशपायन ऋषीच्या उपदेशावरून राजाराणीने अरण्यात जाऊन घोर तपश्चर्या केली. तपश्चर्येचे फळ म्हणून त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाले. मुलाचे नाव त्यांनी गण असे ठेवले. गण मोठा होऊन गणराजा नावाने प्रसिद्ध झाला. गणराजा जितका शूर व पराक्रमी होता तितका स्वभावानेही रागीटही होता. एकदा गणराजा कपिल मुनीच्या आश्रमात गेला. कपिल मुनीने त्याचे यथोचित स्वागत केले आणि आपल्याजवळील इच्छापूर्ती करणाऱ्या चिंतामणी रत्नाच्या साहाय्याने गजराजास पंचपक्वान्नाचे भोजन दिले. चिंतामणीचे सामर्थ्य पाहून गणरायाला या रत्नाचा मोह पडला. त्याने ते रत्न कपिल मुनीकडे मागितले, पण त्यांनी ते रत्न देण्यास नकार दिला. त्यामुळे गणराजा रागावला आणि त्याने बरेच ते रत्न कपिल मुनीकडून हिरावून नेले. या प्रकारे कपिल मुनी अतिशय दुःखी झाले. त्यांना दुर्गादेवी प्रसन्न होती. देवीने त्या विनायकाची उपासना करण्यास सांगितले. विनायक प्रसन्न झाले आणि कपिल मुनींना विनायकाकडे चिंतामणी रत्नाची मागणी केली. विनायकाचे व गणासुराचे कदंब वृक्षाखाली युद्ध झाले. गणसूर युद्धात मारला गेला. विनायकाला चिंतामणी रत्न मिळाले, परंतु कपिल मुनींना आता त्या रत्नाबद्दल ओढ राहिली नव्हती. त्यांनी नम्रतापूर्वक ते रत्न स्वीकारण्यास नकार दिला आणि चिंतामणी विनायकाच्या गळ्यात बांधला. तेव्हा विनायक अधिकच आनंदी झाला. या रत्नाची आठवण म्हणून त्यांनी चिंतामणी विनायक हे नाव धारण केले. कपिल मुनींना गणेश मूर्तीची येथे स्थापना केली. ही घटना कदंब वृक्षाखाली घडलेली म्हणून थेऊरला प्राचीन काळी कदंबनगर असे नाव होते व तेथील विनायक तो चिंतामणी विनायक. चिंतामणी विनायकाची दुसरी पौराणिक कथा. गौतम ऋषीच्या सुखरूप भार्या अहिल्या हिच्या रूपाची मोहिनी इंद्रदेवास पडली. एकदा गौतम ऋषी स्नानास गेलेले असता इंद्र गौतमाचे रूप घेऊन आश्रमात आला आणि त्याने अहिल्यास फसवले. तेवढ्यात गौतम ऋषी स्नान आटोपून आश्रमात परतले. अंतर्ज्ञानाने त्याने घडलेली गोष्ट कळली. त्याचा संताप अनावर झाला. त्यांना इंद्राला शाप दिला. शापामुळे इंद्राच्या शरीराला हजारो छिद्रे पडली. छिद्रामधून दुर्गंधी येऊ लागली. इंद्र गयावया करू लागला. गौतम ऋषींनी इंद्रास विनायकाची पूजा करावयास सांगितली. इंद्राने गणेशाचे स्तवन केले. पूजन करता श्री गणेश प्रसन्न झाले. गणेशाच्या वरामुळे इंद्राच्या शरीरात छिद्रामधून येणारी दुर्गंधी नाहीशी झाली. तसेच गौतम ऋषीच्या उपशापामुळे त्या हजार छिद्रांना पाहता येऊ लागले.
तो सशस्त्र म्हणजे 1000 डोळ्यांचा म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्या सरोवरात इंद्राने स्नान केले त्या सरोवराला संतोमणी चिंतामणी सरोवर म्हणतात. इंद्राने ज्या कदंब वृक्षाखाली गणेशाची तपश्चर्या केली त्या कदंब वृक्षाखाली जी वस्ती वाढली तेच आजचे थेऊर. चिंतामणी विनायकाचे मंदिर व मूर्ती. मुळामोठा नदीच्या पाण्यावर अलीकडे हिरवी वनस्पती वाढलेली दिसते. मंदिराजवळ नदीत एका ठिकाणी खोलगट भाग असून तेथे पाण्याचा डोह बनला आहे. या डोहाला कदम तीर्थ असे नाव आहे. चिंतामणीचे मंदिर भव्य असून महादरवाजा उत्तराभिमुख आहे. महादरवाजापासून थेट मुळामोठा नदीपर्यंत पेशव्यांनी पक्की सडक बांधली आहे. मंदिराचा समामंडप लाकडी असून समामंडपात काळ्या दगडातून घडवलेला एक कारंजा पाहायला मिळतो. मंदिरासमोर ओवऱ्या आहेत. मंदिराभोवतीचे आवार पसरबंद व प्रशस्त आहे. अवतारनाथ शिवशंकराचे छोटे देऊळ आहे. एक मोठी घंटा पाहायला मिळेल. चिंतामणी गणपतीचे मंदिर मोरया गोसावी यांच्या कुळातील धरणीधर महाराज देव या सत्वपुरुषाने बांधले. त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी थोरले महादेवराव पेशवे यांनी मंदिराचा समामंडप बांधला. त्यानंतर हरिपंत फडके व इतर गणेश भक्तांनी वेळोवेळी मंदिराची दुरुस्ती करून त्यांच्या सुरक्षेत व सौंदर्यात भर घातली. पूर्वी मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा दिलेला होता. मंदिरातील मूर्ती स्वयंभी असून डाव्या सोंडेचे आणि पूर्वाभिमुख आहे. विनायक डोळ्यात माणिकरत्न आहेत. उत्सव भाद्रपद प्रतिपदेपासून समाप्तीपर्यंत तर महागात अष्टमीला थेऊरला मोठा उत्सव असतो. त्या काळात एकेकी दिवशी जवळपास असणाऱ्या देवळात जाऊन श्री गणेशाची पूजा अर्चा नैवेद्य केला जातो. त्याला द्वारयात्रा असं म्हणतात. संकष्टीला अंगारिकेला कित्येक जण अन्नदान करतात. त्यांनी स्वयंपाकाची भांडी जागा पुरवली जाते. कार्तिक वक्ष वद्य अष्टमीला रमा माधवांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. थेऊरचे थोर सत्वपुरुष चिंचवडचे मोरया गोसावी यांनी थेऊरच्या अरण्यात उग्र तपश्चर्या केली होती. मोरया गोसावीच्या उग्र तपश्चर्येमुळे श्री गणेश वाद्याच्या रूपात अवतीर्ण झाले. मोरया गोसावीने त्यांच्याकडे आपला प्रेमळ निर्भय दृष्टीने पाहिला असता ते 2 क्रूर वाघ नाहीसे झाले आणि त्यांच्या जागी वाघाची मुखे असलेले 2 शेळा दिसू लागल्या. जणू काही प्रत्यक्ष चिंतामणीच वाघाच्या रूपाने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी आणि त्यांना दर्शन देण्यासाठी आले होते. थेऊरचे ऐतिहासिक महत्त्व. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे चिंतामणी हे आराध्य दैवत. त्यांचा वाडा मंदिराच्या जवळच होता. आज तिथे बाग केली आहे. शेवटच्या आजारात माधवराव पेशवे याच वाड्यात राहत होते. त्यांना येथील जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. दुखणे विकोपाला गेल्यावर त्यांनी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम केले. अखेरीस गजानन म्हणत त्यांनी आपले प्राण चिंतामणीच्या चरणावर अर्पण केले. त्यांच्या पत्नी रमाबाई माधवराव पेशव्याबरोबर सती गेल्या. त्या जागी म्हणजे मुळामोठा नदीच्या काठावर आज सतीचे वृंदावन आहे. तो दिवस होता 18/11/1772. कार्तिक वद्य अष्टमी या दिवशी नदीकाठच्या सतीच्या वृंदावनात रमा माधव पुण्यतिथी उत्सव होतो. अन्य उपयुक्त माहिती. या देवस्थानाला औरंगजेब बादशहाची सनद होती असे सांगतात. सध्या या देवस्थानाची व्यवस्था चिंचवड देवस्थानाकडे आहे. देवस्थानाकडून अभिषेक, एकादशीनी, सहस्त्रवर्तने इत्यादी धार्मिक कार्यक्रम केले जातात. पोस्टाने प्रसाद व अंगारा पाठवला जातो. तर हा होता अष्टविनायकील थेऊर गणपतीचे महत्त्व. तर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या गणपतीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.